नमस्कार, माझे नाव बळीराम अशोक पिंपळे, राहणार बेबीदारपळ. पृथ्वीराज स्लरी फिल्टर आणल्यापासून त्याच्यामध्ये मी गूळ, गोमूत्र, शेण, बेसन घालून तयार करतो आणि 10 दिवसाला सोडून देतो. माझी 5 एकर द्राक्ष बाग आहे. या द्राक्ष बागेला 10 दिवसाला एक लॉट सोडतो आणि हे फिल्टर आणल्यापासून आणि सोडाल्यापासून जमिनीची भरपूर सुधारणा झाली आणि रासायनिक खताचा खर्च कमी झालेला आहे आणि आपटेकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पानाचं लष्टर, द्राक्षेला गर ही चांगला सुधारित झालेला आहे आणि एकदम द्राक्षे ओके आलेले आहे. मी या फिल्टरमध्ये 10 किलो बेसन, 10 किलो गूळ, 20 लिटर गोमूत्र आणि 40 किलो शेण टाकतो. त्यानंतर 5-7 दिवस आंबवल्यानंतर ह्या हौदामध्ये सोडून ड्रिपने देतो. हौदात सोडल्यानंतर ड्रिपनं देतो. त्याच्यामुळे मला कुठल्याही पद्धतीचं त्रास कमी झालेला आहे आणि ड्रिपनं कधीही अडचण आलेली नाही. पृथ्वीराज स्लरी फिल्टरमध्ये एक खताचा कारखाना आहे. घरच्या घरी बनवा आणि घरच्या घरी तयार करून आपल्या शेतीला द्या. खर्चही वाचतो आणि फायदाही होतो. फिल्टर बसवायच्या अगोदर आपटॅकचं प्रमाण कमी होत होतं. रासायनिक खतं भरपूर घातली तरी बी आपटॅक न झाल्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त व्हायचा. त्याच्यामुळे फिल्टर वापरल्यापासून भरपूर सुधारणा झालेली आहे.